आणि बातमी आता राज्याच्या राजकारणात नाही। गेल्या काही दिवसात राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना प्रचंड वेग आलेला होता आणि आता पुन्हा विलीनीकरणाच्या चर्चा थांबल्याची चर्चा आहे। कारण संयुक्त राष्ट्रवादीमध्ये नेतृत्व नेमकं कोण करणार हा प्रश्न उपस्थित झाला आणि त्यातनं मार्ग काढण्यासाठी वरिष्ठ नेत्याला मध्यस्थी करावी लागणार आहे। त्यामुळेच विलीनीकरणाच्या चर्चा ह्या तुर्तास तरी थांबल्याचं समजतं। आणि आता पावसासंदर्भातली बातमी। नाशिकमध्ये गंगापूर धरणातनं मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। त्यामुळे गोदावरी नदीला पूर आलेला आहे। यामुळे नदी किनारी असलेल्या चांदोरी सायखेडा परिसरातील नागरिकांचं स्थलांतर केलं जात आहे। नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातनं पाणी जायकवाडीकडे झेपावत असल्यानं मराठवाड्याला देखील चांगलाच दिलासा मिळणार आहे। गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। नाशिकमध्ये मुसळधार पाऊस पडतोय। दुतोंड्या मारुती संपूर्णपणे पाण्याखाली गेलाय। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेणार आहोत। नाशिकमधून आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। प्रांजल, सध्या नाशिकमध्ये पावसाची काय स्थिती आहे? सौरभ, आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये मुसळधार असं करतात पाऊस हा बरसतोय। जून महिना कोरडा गेला होता। जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस हा झाला, मात्र पुन्हा एकदा पाऊस जो आहे तो गायब झालेला होता। दरम्यान आता आपण जर बघितलं तर आता गोदावरीला पूर आलेला आहे। रात्रीपासून खरं पावसाची संततधार ही सुरू होती। दुतोंड्या मारुती जो काही पुराची ओळख हा समजला जातो, मानक हा मानला जातो, तो पाण्याखाली गेलेला आहे। धोक्याची पातळी ही ओलांडलेली आहे आणि हीच सर्व परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नाशिकचे महापौर असतील, उपमहापौर असतील, हे इथे दाखल झाले होते। नाशिक जिल्हाधिकारी देखील सर्व परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत आणि आढावा हा घेतला जातोय। दरम्यान चांदोरी हे जे गाव आहेत, म्हणजे नाशिक शहरापासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावरती असलेले चांदोरी सायखेडा या गावांना देखील पुराच्या पाण्याने वेढा घातलेला आहे। 40 कुटुंबांचं स्थलांतर हे करण्यात आलेलं आहे। नागरिकांना देखील धोकेदायक ठिकाणी जाऊ नका अशा सूचना दिल्या जात आहेत। दुसरीकडे जिल्ह्याचा एकूण पाणीसाठा आपण जर बघितलं तर जवळपास 70%च्याही वर गेलेला आहे। नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारं गंगापूर धरण हे जवळपास 98% एवढं भरलेलं आहे। त्या कालोखाल दारणा, पालखेड, पुणेगाव, कादवा असेल, भावली धरण असेल, या सर्व धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने वाढ ही झालेली आहे। त्यामुळे कुठेतरी समाधान हे व्यक्त केलं जाते। आपल्याला माहिती आहे एकीकडे अल निनोचा परिणाम खरं तर जाणवत होता। पाऊस हा खरं तर लांबलेला होता। खंड पुन्हा एकदा पडेल असं देखील सांगितलं जात होतं। मात्र आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये हा जो काय पाऊस पडतोय यामुळे समाधानकारक चित्र हे निर्माण झालेलं आहे। धरणं ही तुडुंब भरलेली आहेत। नद्या नाले जे आहेत ते खरं तर ओसंडून वाहत आहेत। तर दुसरीकडे जर बघितलं तर कुठेतरी म्हणजे आता गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। पावसाचा जोर हा कायम आहे। जो काही धरणाचा कॅचमेंट एरिया आहे, म्हणजे त्र्यंबकेश्वरचा भाग असेल, कश्यपीचा भाग असेल, इथे देखील पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। त्यामुळे धरणाच्या पाण्यामध्ये आवक ही चांगली होते आणि यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरूच आहे। टप्प्याटप्प्याने विसर्गात वाढ केली जाते। काल सकाळची तापमान परिस्थिती जर बघितली तर 439 क्युसेकने पाणी सोडण्यात आलं होतं। यात वाढ ही झाली आणि आता जवळपास 14,000 क्युसेकपर्यंत पाणीचा विसर्ग जो आहे तो सुरू आहे। विसर्ग हा केला जातोय। दरम्यान आता जर आपण बघितलं तर होळकर पुलाखाली जवळपास 22,000 क्युसेक्स एवढा सध्याचा विसर्ग सुरू आहे। दरम्यान हे पाणी जे आहे ते पुढे नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यामार्गे मराठवाड्याला जाऊन पोहोचणार आहे। सध्या 82,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून होतोय आणि त्यामुळे मराठवाड्याला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळतोय। जायकवाडीच्या धरणामध्ये देखील चांगलीच वाढ ही झालेली आहे। आता आपण जर बघितलं तर गोदावरी नदीला पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि यामुळे पूर बघण्यासाठी देखील नागरिक जे आहेत ते कुठेतरी येऊन पोहोचत आहेत, तिथे गर्दी देखील करत आहेत। सौरभ, निश्चितच प्रांजल, या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद। दरम्यान गोदातीरी असलेल्या नाशिकच्या भांडे बाजारात देखील पाणी शिरले। अनेक छोट्या व्यावसायिकांच्या टपऱ्या पुराच्या पाण्यात अक्षरशः वाहून गेल्या। मध्यरात्रीच या भांडे बाजाराच्या दुकानांमध्ये अगदी निम्म्यावर पाणी होतं। आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय, ही अगदी तासाभरापूर्वीची दृश्य आहेत। नाशिकमधील भांडी बाजारात हे साचलेलं पाणी आपण दृश्यांमध्ये बघतोय। मध्यरात्री सुद्धा या दुकानांमध्ये पाणी शिरलेलं होतं। अनेक छोट्या व्यावसायिकांना या पुराच्या पाण्याचा फटका बसलेला आहे। तर नाशिकमध्ये